नमस्कार. ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी. आज तुम्हाला ना घरगुती साहित्यात एक मस्त भाजी दाखवते. खूप छान खिचडी, वरण भात, फुलके किंवा बाहेरून आपण नान आणतो त्यावेळेस ही भाजी खायला खूप छान आहे. तर चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि भाजीची जी ही आहे म्हणजे इन्ग्रेडियंट्स म्हणा किंवा साहित्य इतकं साधं आहे. तुम्ही म्हणाल अरे यात या काय सांगणार आहे, हे तर आम्ही पण करतो. बघा, थोडीशी वेगळी पद्धत, थोडीशी वेगळी चव. आणि कारण काय होतं, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते ना, त्यामुळे मग आपल्याला ती चव आवडते दुसऱ्याकडे गेलं तरी. कारण आपण हॉटेलमध्ये खाल्लं तरी आपल्याला वाटतं हॉटेलमधलं का छान लागतं, आपलं का नाही लागत. करण्याची पद्धत. चला आपण स्वयंपाकघरातून सारं सामान बघूया. आज आपण करणार आहोत टोमॅटो कांद्याची भाजी. आणि मी सगळं मोठं मोठं कापून घेतलं. मी त्या भाजीत थोडं पनीर टाकणार आहे. वरण भाताबरोबरच खाणार आहे. माझा कुकर तयार आहे, पण मी ही भाजी तुम्हाला करून दाखवते. तर आता या भाजीमध्ये साहित्य पण जास्त लागत नाही. आपण आता हे तेल टाकूया यामध्ये. आता तेल तापेस्तोवर पण वाट पाहूया. काय आहे, खूपदा असं होतं, हे करू का ते करू का ते करू का, ही भाजी ती भाजी ती भाजी, कंटाळा येतो. आणि मग म्हणजे काय होतं, भाजी करण्यासाठी जी आपण चर्चा करतो ना, त्या चर्चेमध्येच इतका कंटाळा येतो की असं वाटतं जाऊ दे, मी आमटी भाताचं कुकर लावते. मग सगळ्यांचा मूड ऑफ होतो. किंवा मग आपण ठरवतो चला बाहेरून मागवूया, म्हणजे पैसे खर्च करायचे. मग आता आपण पैसे खर्चच करायचे आहे, तर लवकर होईल अशी, झटपट होईल अशी, टेस्टी होईल अशी, आणि मग तुम्ही नान आणू शकता बाहेरून. आता मी ही मोहरी टाकते. मोहरी फुटेस तर आपल्याला वाट पाहावी लागेल. तेल तापलेलं आहे, पण थोडंसं जरा मोहरी फुटायला वेळ लागतो. मोहरी फुटली की पाहू. तर मोहरी, हिंग, हळद, मीठ, हिरव्या मिरचीचे तुकडे, लाल तिखट, हे मी बेसन घेतलेलं आहे, थोडं काळं मीठ, कढीपत्ता, कोथिंबीर, मी थोडा सांबार मसाला घेतला आणि मेथीची पावडर घेतली आहे. तर आता बघूया आपण कशी थोडीशी साऊथ इंडियन पद्धतीचा टच देऊन ही भाजी आपण करणार आहोत. आता याच्यामध्ये मी टाकते हिंग, आता टाकलं हळद, आणि आता आपण काय करतो आहे, याच्यामध्ये आपण टाकतोय कांदा. कांदा छान ट्रान्सलुसंट होऊ देऊ आपण तेलात, आणि मग आपण याच्यात घालूया बेसन. आणि बेसन चांगलं भाजून घेऊया कांद्यासारखं, आणि मग त्याच्या पुढची आपण प्रोसेस करूया. का बेसन घालायचं, कारण काय होतं, एक नटी फ्लेवर छान असा येतो. खूप छान असा त्याचा तो फ्लेवर येतो. आणि कळत नाही, म्हणजे शेंगदाण्याचं कूट घाला किंवा खोबरं घाला किंवा हे घाला किंवा ते घाला, की भानगडच नको. आणि कळत पण नाही, अरे हे काय खूप छान काहीतरी लागतं आहे. तर ही अशी हे पद्धत. म्हणून मी तुम्हाला म्हटलं थोडीशी वेगळी पद्धत, थोडंसं वेगळं काहीतरी. आता हा कांदा होतो आहे, आणि हा खाली तेल पण आहे ना, आपल्याला भरपूर तेल आहे. आणि यात आपल्याला काय 2च चमचे फक्त बेसन घालायचं आहे याच्यासाठी, चव येण्यासाठी. आता बघा, 1 2, थोडंसं घालते जास्त, 2-2.5 चमचे बेसन. आता या बेसनाचा सुगंध येईपर्यंत आपल्याला छान हे भाजून घ्यायचं. मी गॅस कमी केलेला आहे. आता यातच आपण थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकून देऊया, म्हणजे मिरचीचाही स्वाद लागेल. कारण आपण काय लाल तिखट टाकतो आहे, आणि मग काय होतं, टोमॅटोमुळे ना
चव म्हणजे तिखट आणि हे सगळी चव मरून जाते. खूप गोड असतात टमॅटो. थोडासा माझ्याकडे हा जो ठेचा आहे तो मी टाकला येत, कारण ठेच्यामध्ये लसूण आहे, छान चव येते. आता हे बेसन भाजले गेलं आहे म्हणून असं बघा फेस वर येतो आहे सगळा. थोडीशी हळद अजून वाढवून देते. ही मेथी भाजून मी मेथीची पावडर केली आहे. थोडी, अगदी थोडी, जास्त नाही टाकायची. आणि हा सांबार मसाला, हा कढीपत्ता घेऊया आता हे सगळं भाजून. या सगळ्या मसाल्याचा छान सुगंध सुटला आहे. आता आपण टाकणार आहोत हे टोमॅटो. यात आपण थोडंसं पाणी घालूया, कारण हे मसाले आता जळण्याच्या वाटेवर आलेत. आता आपण नाही घातलं यात मीठ, ते आपण मीठ घालून घेऊ. कांदा आपला ट्रान्सलुसंट आहे, आपला शिजला नाही आहे तो टमॅटोला शिजवायला थोडा वेळ लागेल आणि यात पाणी आपल्याला टाकावं लागेल. गॅस मी मोठा केलेला आहे आणि आता ही भाजी शिजली की मग तुम्हाला दाखवते. या भाजीमध्ये मला थोडंसं तिखट टाकायचं राहिलं आहे, कश्मीरी रेड चिली पावडर आहे, तर हे मी यात टाकते. आणि थोडीशी कोथिंबीर ही भाजी शिजताना टाकते. भाजीला छान चटपटीत टेस्ट यावी म्हणून थोडंसं काळं मीठ मी ॲड केलं आहे. आपलं मीठ जास्त होणार नाही आहे कारण आपण यात पाणी ॲड केलेलं आहे. तर पाण्याच्या हिशोबाने आता काय होईल, कांदा छान गळून जाईल. भाजी दिसायलाही छान दिसते आणि खायला तर अप्रतिमच लागते. तर ही भाजी छान शिजू देत. भाजी शिजली की मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता आपली भाजी मस्त झालेली आहे. आता या भाजीमध्ये आपल्याला फक्त आपण हे जे पनीर घेतलं होतं, पनीरचे तुकडे आपण टाकून घेऊया. गॅस मी कमी करते. आता एकदा ही भाजी हलवून दाखवते. मस्त आपली भाजी तयार झाली आहे. टोमॅटो, कांदा छान मऊसूत शिजला आहे आणि प्रत्येक गोष्टीची याला चव खूप सुंदर, याचा सुगंध आता दरवळतो आहे. आता मी गॅस बंद करेन आणि ही भाजी मी या बोलमध्ये काढून घेते. तुम्ही पाहू शकता किती सुंदर कांदे टमाट्याची भाजी आपली घरात तयार झालेली आहे. आता याच्यावर फक्त आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची, झालं. आणि भाजी शिजली 5 मिनिटात.
कारण कांदे आपण आधी शिजवून घेतले होते. टोमॅटो एकदम फ्रेश आणि कडक असल्यामुळे त्याला शिजायला वेळ लागला. मी गरम पाणी घातलं नाही यावेळेस. तुम्हाला जर घालायचं असेल गरम पाणी तर तुम्ही गरम पाणी घातलं, टमाटे आणखीन लवकर शिजतील आणि भाजी खूप रुचकर लागते, अतिशय रुचकर. आता ही इतकी ग्रेव्हीवाली भाजी तुम्ही भात, नान, फुलका, साधं वरण भात किंवा खिचडी, कोशिंबीर वगैरेची सुद्धा जरूर नाही. तर अशी ही कांदा टोमॅटोची साधी भाजी आणि त्यात मी फक्त पनीरचे तुकडे ॲड केले. नसतील पनीर तर नका टाकू, होतं म्हणून मी घातलं, स्किप करू शकता. धन्यवाद. तुम्ही माझी ही रेसिपी अतिशय शांततेने पाहिली आणि तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट आहे, ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कॉमेंट जरूर करा. कॉमेंट केलं ना की काय होतं की मला खूप छान वाटतं आणि असं वाटतं की मला बूस्टिंग मिळतं आहे. असं माझं इंस्टाग्राम अकाउंट पण आहे, ओल्डी गोल्डी रेसिपीज म्हणून. त्याच्यावर पण तुम्ही जाऊन ह्याची रील पण पाहू शकता. रील म्हणण्यापेक्षा मी व्हिडिओज टाकला आहे आणि स्टोरी पण पाहू शकता. तर ते पण मी केलेलं आहे. तुमचे मनापासून धन्यवाद. तर माझा नेहमीचा फंडा, बनवा, खा, खिलवा आणि तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा. मनापासून खूप खूप धन्यवाद.